श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. देवघर आणि आपला देवाचं जे स्थान असतं तो देव्हारा कसा असावा, त्यात कोणत्या देवतेची स्थापना कोठे असावी आणि कोणते दैवत आपण देवघरात देवस्थानामध्ये पूजा करू नये याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. तर काही देवता अशा असतात ज्या सेंद्रिय देवता, ग्रामदेवता, तत्सम ज्यांची पूजा काही विशिष्ट ठिकाणी केली जाते, त्या देवता आपल्या देवघरात आपण पूजू नये आणि कोणते दैवत पूजावे आणि कोणते पूजू नये, मूर्ती किती फूट असावी किंवा किती मोठी असावी, मूर्तीमध्ये देवतेचं स्थान कुठे असावं याबद्दल संपूर्ण माहिती. तर आपला देव्हारा जो असतो तो शक्यतो लाकडी असावा, संगमरवरी किंवा सनमाईकचा नसावा. लाकडी देव्हाऱ्यामध्ये 3 किंवा 4 पायऱ्या आपल्या देवतेच्या स्थानासाठी असाव्यात. पहिल्या पायरीवर आपलं जे अधिष्ट दैवत आहे, जे इष्ट दैवत आहे, त्या देवतेची मूर्ती किंवा फोटो असावा. स्वामी महाराजांचं इष्टदैवत म्हणून पूजन करत असाल किंवा इतर देवतेचं करत असाल तर प्रथम पायरीवर उजव्या बाजूला महाराजांचा फोटो आणि मूर्ती. त्यानंतर खालच्या पायरीवर आपल्याला काय ठेवायचं असतं तर उजव्या बाजूला देवपूजा करताना जो आपला उजवा हात येतो त्या उजव्या बाजूला आपल्याला स्त्री दैवत पूजायची असतात आणि डाव्या बाजूला जी असतात ती पुरुष दैवत पूजायची असतात. उजव्या साईडने देवतेची मांडणी करायची असते. प्रथम असते आपली कुलदेवी तुळजाभवानी, रेणुका माता, माहूरची देवी किंवा कोल्हापूरवासिनी अंबाबाई, माता लक्ष्मी, यापैकी आपली करवीर निवासिनी किंवा काळूआई, कोणतीही कुलदैवता असू द्या, त्या कुलदेवतेचा टाक हा उजव्या बाजूला दुसऱ्या पायरीवर प्रथम स्थानावर ठेवायचा. त्यानंतर दुसरे असतात आपले कुलदैवत खंडेराव महाराज. ज्योतिबा असो, खंडेराव महाराज असो किंवा इतर कोणताही कुलदैवत असो, देवतेच्या स्वरूपात, श्री रूपात नाही, देवतेच्या स्वरूपात असलेलं ते आपल्याला डाव्या साईडला ठेवायचं. त्यानंतर असतात भैरवनाथ. भैरवनाथ हे शिवांचे अंश आणि अवतार मानले जातात. तेही आपले कुलदैवत म्हणून देव्हाऱ्यामध्ये त्याची पूजा केली जाते काही घरांमध्ये. तर तोही टाक आपल्याला खंडेराव महाराजांच्या बाजूला ठेवायचा असतो. त्यानंतर तिसऱ्या पायरीवर आपल्याला काय ठेवायचं असतं तर सर्वात प्रथम उजव्या बाजूला आपल्याला ठेवायचे असत्या सर्व देवतेचे अधिपती, सर्व कार्याचे शुभकर्ता गणपती बाप्पा यांची मूर्ती आपल्याला ठेवायची असते प्रथम स्थानावर. त्यानंतर त्याच्या बाजूला असतात बालकृष्ण भगवान, त्यानंतर अन्नपूर्णा माता आणि त्याच्या बाजूला असतात शिवभगवानांची पिंड जी असते ती नागनंदीविरहित पिंड असावी. काळ्या पाषाणाची, पितळेची, पारद शिवलिंग कोणतंही असो, शिवलिंग हे नागनंदी विरहित असावं. त्या शिवलिंगावर नाग नसावा आणि नंदी नसावा. नागनंदी हे फक्त देवालयात पूजले जातात, घरात नाही, कारण देवालयात जी पवित्रता असते ती आपल्या घरात नसते. त्यामुळे ह्या पूजनामध्ये शक्यतो नंदी आणि नागविरहित पिंड ठेवावी. त्यानंतर खालच्या सगळ्या शेवटच्या पायरीच्या आधीच्या पायरीवर काय ठेवायचं तर 3 नंबरच्या पायरीवर आपल्याला ठेवायचे असतात देवतांची आसने, ज्याला आपण मानतो ते यंत्र आपल्याला स्थापन करायचे असतात. त्यामध्ये असतं प्रथम रुद्रयंत्र, त्यानंतर जे आपण लक्ष्मी माता स्वरूप मानून जे पूजन करतो ते असतं. त्यानंतर असतं ते कुबेर यंत्र असतं आणि श्रीयंत्र असतं, कुबेर यंत्र असतं, रुद्रयंत्र असतं आणि त्याखाली सर्वात खाली असतं ते आपल्या पूर्वजांचा टाक. आपल्या पूर्वजांचा एकच टाक, आदल्या पिढीतला जो पूर्वज केलेला असतो त्याचाच फक्त आपल्याला टाक आपल्या देवघरात ठेवता येतो आणि त्याच्या आधीच्या पिढींचे ठेवायचे नसतात, ते विसर्जन करायचे. जी मागची पिढी आहे तिचाच देवतेचा, त्याच पित्राचा एक टाक आपल्याला ठेवायचा असतो आणि त्याच्या खाली आपल्याला काहीही ठेवायचं नसतं. शेवट फक्त पित्राचा एक टाक ठेवायचा. आणि ज्या 3 नंबरच्या पायरीवर आपण यंत्र ठेवतो, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, ह्या यंत्रांजवळ आपण घंटा देवता, दक्षिणावर्ती शंख हेही ठेवू शकतो. आता या देवतेंच्या ठिकाणी आपल्याला कोणती देवता पूजायची नाही ती म्हणजे हनुमान.
हनुमानाची मूर्ती किंवा फोटो आपल्याला देवघरात पूजा स्थानात ठेवायचा नाही, कारण हनुमान हे बालब्रह्मचारी आहेत आणि त्यांचं स्थान हे मंदिरात आहे, घरात नाही. फक्त पंचमुखी हनुमान आपण आपल्या घरात ठेवू शकतो, तोही दक्षिणेकडे तोंड करून आणि त्याला रुईची माळ अर्पण करून दर शनिवारी तिळाचा तेलाचा दिवा लावून मग आपण ते देवघरात ठेवलं तर चालतं. इतर हनुमानाचा कोणता मूर्ती किंवा फोटो देवघरात पूजू नये. त्यानंतर शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो देवघरात पूजा करू नये, कारण शनिदेवतेला छत्र चालत नाही. त्यामुळे देवघराला जे छत्र असतं ते शनिदेवांना चालत नाही आणि शनिदेव हे कोपिष्ट देवता आहे, त्यामुळे शनिदेवही आपल्या देवघरात पूजू नये. त्यानंतर साती आसरा आणि म्हसोबा. साती आसरा कोण असतात तर साती आसरा या असरा याचा अपभ्रंश होऊन अप्सरा असं नाव होतं, ते अप्सरा म्हणतात. साती आसरा म्हणजे साती अप्सरा. त्या असतात नदीकाठी किंवा अशा ठिकाणी जिथे पाण्याचं स्थान आहे. त्या पाण्यातील काही दृष्ट गोष्टींपासून आपलं रक्षण करण्यासाठी त्या स्थानामध्ये त्याची पूजा केली जाते. त्यामुळे ते देवता आपल्या देवघरात पूजा करू नये. यानंतर म्हसोबा ही सेंद्रिय दैवत आहे आणि कोणतंही सेंद्रिय दैवत आपल्या देवघरात पूजा करत नाही. म्हसोबा हे आपल्या शेताच्या बांधाच्या कडेला त्यांचं स्थान असतं आणि तिथेच त्यांची पूजा केली जाते. त्यांच्याबरोबर असतात त्या साती आसरा, साती मावलया, यांचीही पूजा तिथे केली जाते. त्यामुळे हे दैवत आपल्या देवघरात पूजा करू नये याचा भयंकर दुष्परिणाम आपल्याला जाणवतो, कारण हे दैवत सेंद्रिय दैवत आहे आणि आपण ज्या दैवतेंची पूजा करतो ते इष्ट दैवत आहे. त्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्या दोन्हीही देवता आपल्या घरात काम करत नाहीत. त्यामुळे त्या देवता आपल्या देवघरात पूजा करू नये. त्यानंतर आपण कोणत्या देवतेची पूजा करू नये तर भगवान शिवांची फक्त पिंड चालते आपल्या घरामध्ये. फोटो पूजा करत नाही, कारण ज्या फोटोत्रय रूपात शंकर भगवानांचं पूर्ण कुटुंब आहे, कार्तिक स्वामी, गणपती बाप्पा, नंदी, माता पार्वती आणि शंकर भगवान, हे सर्व पूजा केली जाते यांचे स्मशानामध्ये. गावाबाहेर जे स्मशान असतं तिथे मूर्तीच्या रूपात ह्या कुटुंबाची पूजा केली जाते. याच्या विरहित आपल्या घरामध्ये फक्त भगवान शिवांची पिंड चालते. त्यानंतर आपण देवघरामध्ये आणखी कोणती गोष्ट ठेवू नये तर आपण आपल्या देवाऱ्यावरती कोणतीही जड वस्तू ठेवू नये. यामुळे आपल्या घरावर अनिष्ट परिणाम होतात आणि घरामध्ये कर्जबाजारीपणा, घरातील व्यक्तींना आजारपण येतं. त्यामुळे आपलं देवघर स्वच्छ असावं. देवघरावर आपण कोणतीही वस्तू ठेवू नये, अडगळीचं सामान ठेवू नये. देवघर हे भिंतीला पूर्ण चिटकवून ठेवू नये. बाथरूम टॉयलेटची भिंत देवघराच्या भिंतीला अटॅच नसावी, ती थोडीशी लांब असावी. आणि देवघरामध्ये आपण काळ्या निळ्या बसण्याचा वापर करू नये. ते निगेटिव्ह एनर्जी खेचून घेणाऱ्या गोष्टी असतात, रंग असतात. त्यामुळे ते रंग आपण देवघरामध्ये आसना म्हणून वापरू नये. या व्यतिरिक्त आपण वापरू शकतो पिवळा, नारंगी, केशरी, पांढरा असा रंग आपण बसण्यांचा वापरू शकतो. ज्या घरामध्ये जी व्यक्ती देवपूजा करते त्या व्यक्ती जर कोपिष्ट असेल, जास्त राग येणारी असेल तर त्या व्यक्तीने लाल आसन वर्ज करावं. लाल आसन आपल्या देवघरामध्ये आणि बसण्याच्या स्वरूपातही आपण वापरू नये. यामुळे त्या व्यक्तीचा स्वभाव आणखीन कोपिष्ट होतो. म्हणून ह्या गोष्टी टाळाव्यात. आणि देवघरामध्ये देवकार्य करताना दीप प्रज्वलित असावा. दीप कोणत्याही तेलाचा, तुपाचा असावा, पण दीप प्रज्वलित असावा. दीपाविना कोणतीही पूजा व्यर्थ मानली जाते. देवघरामध्ये आणखी आपण ज्या काही पूजा अर्चा करतो त्यावेळेला देव रोजच्या रोज स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे. देवपूजा रोज आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. आता अडचणीच्या काळामध्ये जर जमलं नाही तर आपण कोरडी देवपूजाही करू शकतो, पण देवपूजा नित्यनेमाने करावी आणि देव्हारा प्रत्येकाच्या घरात हा असावा. देवाचे स्थान ज्या ठिकाणी देवाची मान्य आहे तिथेच करावे. देव रोज अदलाबदली करून ठेवू नये. ज्या ठिकाणावर आपण एकदा देवांची स्थापना केली त्या ठिकाणापासून दुसरीकडे देवसारखी बदलू नये. एकदा देवपूजा केल्यानंतर पुन्हा देवांना स्पर्श करू नये. देवांची एकदा स्थापना केल्यानंतर पुन्हा देवांना हात लावायचा नाही आणि ते अदलाबदली करायची नाही. फुलं वापरताना चांगल्या प्रतीची वापरायची, प्लॅस्टिकची फुलं वापरायची नाही. देव्हाऱ्यामध्ये तुम्ही
जास्त चमचमीत म्हणजे अति रंग असलेली कोणतीही गोष्ट देवघरात ठेवायची नाही. देवघरमध्ये जास्त देवता एकमेकाला खूप खेटून किंवा जास्त चिटकवून ठेवायच्या नाही. देवघरात ज्या मूर्ती वापरतो त्या आपल्या अंगठापेक्षा मोठ्या असू नयेत. आपल्या अंगठ्यापेक्षा ज्या बारीक मूर्ती आहेत त्याच मूर्ती आपण देवपूजेमध्ये ठेवाव्या. त्यापेक्षा जास्त मोठ्या मूर्ती ह्या मंदिरात त्याची स्थापना केली जाते आणि मंदिरामध्ये जे पावित्र्य असतं, जी सकारात्मक एनर्जी असते ती आपल्या देवघरात नसते. त्यामुळे आपण ज्या वेळेला मूर्ती घेतो ती फक्त शोभेची वस्तू म्हणून मोठी घेऊ नये. तिच्या मागच्या शास्त्रीय कारण जाणून घेऊन देवघरात मूर्तींची स्थापना करावी. देवघर कसं असावं, देवघरात कोणत्या मूर्तींची स्थापना असावी याबद्दल आपण बघितलं. पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेऊ देवघरामध्ये देवपूजा कशी करायची. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.